Hello student, today's our topic is matrices. आपण 11वीमध्ये पाहिले मॅट्रिक्स म्हणजे काय किंवा मॅट्रिक्सचे टाइप्स, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस हा चॅप्टर आपण 11वीमध्ये पाहिला आहे. तर मॅट्रिक्स हा चॅप्टर आपल्याला 12वीला विथ ऑप्शन 6 मार्क्स आणि विदाउट ऑप्शन 4 मार्क्सला एक्झामला विचारतात. तर आपण थोडंसं इंट्रोडक्शन त्याचं करूया, रिवाईज करूया. 11वीमध्ये आपण काय काय पाहिलं तर बघा, 11वीमध्ये आपण काय पाहिलं? The rectangular arrangement of mn numbers in which m rows and n columns enclosed in close bracket or open bracket is called matrix or order of m by n. म्हणजे काय? द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन. आपल्याला जर एम एन नंबर्स असतील तर त्यांची एक रेक्टँग्युलर अरेंजमेंट, ज्याच्यामध्ये की एमला आपण काय म्हणतो रोज आणि एनला आपण काय म्हणतो कॉलम्स, एनक्लोज इन एखाद्या क्लोज ब्रॅकेटमध्ये किंवा ओपन ब्रॅकेटमध्ये त्यांची जी अरेंजमेंट आहेत एम रोज आणि एन कॉलमची, त्या अरेंजमेंटलाच आपण ॲक्च्युली काय म्हणतो तर मॅट्रिक्स. आणि त्याची ऑर्डर आपण कशी दाखवतो? द ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस इज डिनोटेड बाय एम बाय एन. म्हणताना आपण काय म्हणतो एम बाय एन, पण लिहिताना आपण काय लिहितो एम क्रॉस एन. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू, जनरली मॅट्रिक्स काय करतो आपण कॅपिटल लेटर्सने दाखवतो. तर ए इज इक्वल्स टू 1 2 3 4. याची ऑर्डर काय आहे बघा, याच्यामध्ये 2 रोज अँड 2 कॉलम्स आहेत. तर याची ऑर्डर काय झाली 2 बाय 2. याच्यामध्ये आपण काय म्हणतो कॅपिटल ए which is denoted by matrix and element is number or a small letters. याच्यामध्ये याला आपण काय म्हणतो दिस इज रो, आणि याला आपण काय म्हणतो कॉलम. याला काय म्हणतो R1, याला काय म्हणतो R2, आणि याला काय म्हणतो C1, आणि याला काय म्हणतो तर C2. जे उभे असतात त्यांना आपण कॉलम म्हणतो, आडवे असतात त्यांना आपण रो म्हणतो. मग R1 असेल, R2 असेल, C1 असेल, C2 असेल, ह्या टाईपचे आपण काय पाहिले तर कॉलम अँड रो मॅट्रायसेस पण पाहिले, बरोबर. तर विच इज द मॅट्रिक्स, द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर्स इन विच एम रोज अँड एन कॉलम्स एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट और ओपन ब्रॅकेट इज कॉल्ड मॅट्रिक्स ऑर्डर विच इज एम बाय एन. ऑर्डर आपण लिहितो एम क्रॉस एन, म्हणताना कसं रीड करताना कसं रीड करणार एम बाय एन. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू फर्स्ट रो 1 2, सेकंड रो 3 4. This matrix has 2 rows and 2 columns, therefore order is 2 by 2. जनरली जो मॅट्रिक्स असतो तो आपण असं दाखवतो कॅपिटल ए इज इक्वल्स टू AIJ. या पद्धतीने मॅट्रायसेसचे एलिमेंट्स असतात, ज्याच्यामध्ये की आय इंडिकेट करतो रोज ऑफ द मॅट्रिक्स अँड जे इंडिकेट करतो कॉलम्स ऑफ द मॅट्रिक्स. एम पण इथे काय दाखवतो तर रो दाखवतो आणि एन दाखवतो तो कॉलम. एम असतात ते मॅट्रिक्समधले रोज असतात आणि एन म्हणजे मॅट्रिक्समधले ते कॉलम्स असतात. मग आपण काय पाहिलं इच नंबर ऑफ मॅट्रायसेस, जो काही प्रत्येक नंबर असेल ह्या मॅट्रिक्सचा त्याला काय म्हणतो आपण एलिमेंट ऑफ मॅट्रायसेस. जनरली मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ABC and their elements are denoted by small letters A, B, C, X, Y, Z and our general real numbers A, 1 2 3 4 like that. Okay, general matrix capital A which is represented by enclosed in square bracket AIJ, which is the element of that matrix in which हा element कुठला असणार आहे which is ith row and jth column. हा मॅट्रिक्स कुठला असणार आहे ith row आणि jth column. म्हणजेच काय, सपोज कॅपिटल A इज इक्वल्स टू हा कुठला तरी एक मॅट्रिक्स असेल, तर याच्यामधले एलिमेंट्स आपण कसे A11 A12 A13 like that, A21 A22 A23 A31 A32 A33. बरोबर. मॅट्रिक्स हॅव 3 rows and 3 columns, therefore order is 3 by 3. तर AIJचा अर्थ काय होतो बघा, AIJ म्हणजेच काय तर A11 म्हणजे काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बघा, विच इज द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, therefore एलिमेंट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. AIJ हा आहे एलिमेंटची पोझिशन इंडिकेट करतो. आय काय इंडिकेट करतो रो अँड जे काय इंडिकेट करतो कॉलम, आयथ रो अँड जेथ कॉलम. आता बघा फॉर एक्झाम्पल A12 म्हणजे काय फर्स्ट रो सेकंड कॉलम बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम. त्यानंतर A23 म्हणजे काय सेकंड रो थर्ड कॉलम बघा, सेकंड रो थर्ड कॉलम.
येते लक्षात. विच इज द जनरल मॅट्रिक्स ABCD, विच इज R1 R2 C1 C2. जे आडवे असतात त्यांना आपण रोज म्हणतो, उभे असतात त्यांना आपण कॉलम म्हणतो. हा असतो जनरल मॅट्रिक्स AIJ, विच इज द इलिमेंट ऑफ ith रो अँड jth कॉलम. त्यानंतर आपण 11वीमध्ये काय पाहिलं होतं, तर काही टाईप्स पाहिले होते मॅट्रायसेसचे, बरोबर. टाईप ऑफ मॅट्रायसेस, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, रो मॅट्रिक्स पाहिलं होतं. रो मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ओनली वन रो असतो, म्हणजे मॅट्रिक्समध्ये फक्त एकच रो असतो. कॉलम किती असू द्यात, हा आपण सिंगल, विच इज द वन रो. कॉलमचं आपल्याला काही घेणं देणं नाही, कॉलम 1 असो 2 असो किती असू द्यात, विच इज 1 by 1. इट इज ऑल्सो रो मॅट्रिक्स. AB, रो किती आहे 1, कॉलम किती आहे 2, विच इज ऑल्सो रो मॅट्रिक्स. अगेन ABC, याच्यामध्ये बघा कॉलम किती आहे 3, रो किती आहे 1 by 3. तर रो एमची व्हॅल्यू जिथे 1 असते, कॉलम किती असू द्यात, त्याला आपण काय म्हणतो, रो मॅट्रिक्स. त्यानंतर कॉलम मॅट्रिक्स, याच्यामध्ये फक्त एक कॉलम असतो, याच्या अपोजिट एक कॉलम आणि कितीही रो. बघा ABC, कितीही रो असू द्यात, फक्त कॉलम किती पाहिजे आपल्याला 1. अगेन दिस इज कॉलम मॅट्रिक्स होऊ शकतो हा, कारण एक कॉलम एक रो आहे, रो किती असू द्यात. त्यानंतर AB, याच्यामध्ये बघा 2 रो आहेत, R1 R2, पण कॉलम किती आहे, एकच आहे, विच इज अगेन कॉलम मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्समध्ये ओनली 1 रो, कॉलम मॅट्रिक्समध्ये ओनली 1 कॉलम. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, नल मॅट्रिक्स, त्यालाच आपण झिरो मॅट्रिक्स असंही म्हणतो. याच्यामध्ये सगळे इलिमेंट्स, मॅट्रिक्सचे सगळे इलिमेंट्स कसे असतात, तर झिरो असतात. असं कुठलाही ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर त्याचे सगळे एलिमेंट्स काय असतात, झिरो मॅट्रिक्स, त्याला आपण म्हणतो नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. त्यानंतर आपण पाहिलं होतं स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याची ऑर्डर ही M/N किंवा N/N, म्हणजे काय, जे आपले M आणि N एलिमेंट्स असतात ते काय असतात, सेम असतात, म्हणजे रो इज इक्वल्स टू कॉलम. ज्या मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलम्स इक्वल असतात त्याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स. त्यानंतर डायगोनल मॅट्रिक्स पाहिला होता. तर डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, एक तर पहिला तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, म्हणजे ज्याचे रो आणि कॉलम्स इक्वल पाहिजे, आणि त्यानंतर त्या मॅट्रिक्समध्ये फक्त आणि फक्त जे डायगोनलचे एलिमेंट्स असतात तेच प्रेझेंट पाहिजे. अदर डायगोनल एलिमेंट्स सगळे काय असतात, झिरो असतात. ओनली डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट इन स्क्वेअर मॅट्रिक्स, विच इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. त्यानंतर आपण पाहिलं होतं स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स हा तर फर्स्ट डायगोनल मॅट्रिक्स असला पाहिजे, म्हणजे काय, त्याचे फक्त डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट असले पाहिजे. आणि स्केलर मॅट्रिक्स होण्यासाठी त्याचे डायगोनलचे एलिमेंट्स सगळे काय पाहिजेत, सेम पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, सपोज A इज एनी मॅट्रिक्स, त्यानंतर त्याचा हा जो डायगोनल आहे, ह्या डायगोनलला ABC हे जर 3 एलिमेंट्स असतील तर हे तिन्ही काय पाहिजेत, सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 1 1 असेल, हा काय झाला डायगोनल विथ स्केलर मॅट्रिक्स. पहिला तर स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तो पाहिजे डायगोनल मॅट्रिक्स. त्यानंतर तो काय पाहिजे, त्याचे सगळे डायगोनल एलिमेंट्स सेम, आणि अदर एलिमेंट्स काय असतात, झिरो, विच इज स्केलर मॅट्रिक्स. त्यानंतर युनिट मॅट्रिक्स, त्यालाच आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये काय असतं, डायगोनल एलिमेंट्स सगळे काय असतात, 1 असतात, आणि बाकीचे एलिमेंट्स काय असतात. तर नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण, अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये सपोज A हा एक मॅट्रिक्स असेल, तर त्याच्या डायगोनलच्या खालचे इलिमेंट्स सगळे काय पाहिजेत, झिरो पाहिजेत. आणि अपर ट्रायंग्युलर म्हणजे डायगोनलच्या वरचे इलिमेंट्स जे आहेत ते काय पाहिजेत, तर प्रेझेंट पाहिजेत. त्याला आपण काय म्हणतो, अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे बघा हा एक ट्रायंगलचा शेप तयार होतो आहे, आणि तो पण कुठे, ह्या मॅट्रिक्समध्ये, ह्या डायगोनलच्या वरच्या साईडला. देअरफॉर इट इज कॉल्ड अपर ट्रायंग्युलर. त्यानंतर काय पाहिलं होतं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग याच्यामध्ये अर्थातच काय असणार आहे, हा एक मॅट्रिक्स आहे, याचा जो हा डायगोनल आहे त्याच्या खालचे जे इलिमेंट्स आहेत ते काय असणार आहेत, प्रेझेंट असणार आहेत, आणि वरचे जे इलिमेंट्स आहेत ते काय असणार आहेत, झिरो असणार आहेत, विच इज लोअर ट्रायंग्युलर, विच इज अपर ट्रायंग्युलर. त्यानंतर जो पाहिला होता तो ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अपर ट्रायंग्युलर ॲज वेल ॲज लोअर ट्रायंग्युलर. मग याच्यामध्ये काय येतं, डायगोनल मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, हे सगळे जे मॅट्रायसेस आहेत ते कशामध्ये येतात, तर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये येतात. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, सिमेट्रिक मॅट्रिक्स.
तर सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, ए जर हा कुठलाही मॅट्रिक्स असेल तर त्याचा ट्रान्सपोज हा आहे त्याच्या इक्वल जर असेल तर हा मॅट्रिक्स काय असतो, सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे ए इज इक्वल्स टू ए आय जे हा जर एक मॅट्रिक्स असेल m/n ऑर्डरचा तर त्याचा ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज काय येणार आहे, हा n/m ऑर्डरचा येणार आहे. तर हे दोन्ही मॅट्रिक्स ज्यावेळेस इक्वल येतील त्यावेळेस त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सपोज ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 हे एक एक्झाम्पल आपण घेऊया. तर ए याचा ट्रान्सपोज काय येणार आहे, याचे रो इंटरचेंज करायचे त्याच्या कॉलमने आणि कॉलम इंटरचेंज करायचे त्याच्या रोने. फर्स्ट रो इंटरचेंज बाय फर्स्ट कॉलम 1 2, सेकंड रो इंटरचेंज बाय सेकंड कॉलम 3 4. तर बघा फर्स्ट एलिमेंट 1 1 इक्वल, सेकंड एलिमेंट 2 3 नॉट इक्वल, 3 2 नॉट इक्वल. देअरफॉर ए इज नॉट इक्वल्स टू ए ट्रान्सपोज, देअरफॉर दिस इज नॉट सिमेट्रिक मॅट्रिक्स. पण बघा जर आपण असं एक्झाम्पल घेतलं 1 3 3 4 आणि याचा ट्रान्सपोज काय येईल, ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू फर्स्ट रो बिकम अ फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम अ सेकंड कॉलम. तर 1 1 3 3 3 3 4 4 ऑल एलिमेंट्स आर इक्वल, देअरफॉर ए इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज. हा मॅट्रिक्स काय झाला तर सिमेट्रिक मॅट्रिक्स झाला. त्यानंतर आपण पाहिला होता तो स्क्यू सिमेट्रिक. तर स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय, तर ए हा एक कुठलाही मॅट्रिक्स असेल तर इज इक्वल्स टू मायनस ए ट्रान्सपोज. म्हणजे आता जसं आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय, जर ए हा एक मॅट्रिक्स असेल 1 3 3 4 तर त्याचा ट्रान्सपोज जो आहे तो मायनस यायला पाहिजे. म्हणजे काय थोडक्यात, जरी तो 1 3 आणि 4 आहे तर हा 3 काय पाहिजे, मायनस पाहिजे. त्यावेळेस याला आपण काय म्हणणार, ए ट्रान्सपोज. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रायसिस. ए जर हा कुठलाही एक मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट आपण असा दाखवायचो मॉडमध्ये, बरोबर. याला म्हणतो डिटर्मिनंट ऑफ ए. मग आपण सपोज ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट पाहूया. मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 हा जर कुठला एक मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू आपण काय पाहिलं होतं तर 1 4 which is 4 minus 3 into 2 which is 6 which is equals to -2 हा झाला डिटर्मिनंट. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, एखादा मॅट्रिक्स असेल त्याचा डिटर्मिनंट जर 0 आला तर त्याला आपण काय म्हणायचं तर सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंग्युलर म्हणजे काय, एक डिटर्मिनंट जर एचा नॉन 0 आला तर त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहायचं, बरोबर. त्यानंतर ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर आपण काही रोज ऑपरेशन पाहिले होते. मग हे सगळं आपण 11वीमध्ये पाहिलेलं आहे.